मात्र डिजिटल पुरावे या ठिकाणी सापडल्याचा सुद्धा दावा कोर्टात करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातली काय माहिती आहे? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की याच्या माध्यमातून जे आहे याचा तपास करू असं त्यांनी सांगितलं होतं। त्या पद्धतीनं जे तपास आहे तो पूर्ण झालेला आहे। ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या ठिकाणी ठिकाणाहून त्यांचं अपहरण करण्यात आलं, त्या परिसरातील संपूर्ण जो परिसर आहे तो जो परिसर आहे तो डिजिटल ऍडव्हान्स ज्या पद्धतीनं प्राप्त झालाय त्यांनी असं सांगितलं। आणि कोर्टात देखील हे डिजिटल ऍडव्हान्स जे प्रती आहे ते त्या लोकांनी सध्या तरी दाखवलेलं आहे। आणि ते दाखवत असताना कोण कुणाच्या लोकेशन मध्ये होतं, कशा पद्धतीनं होतं, नांदेडला कोणी गेलं, त्यानंतर गुजरातमध्ये कुठले आरोपी होते, या सगळ्या गोष्टीचा जो तपास आहे SIT आणि CIDनं सगळे पुरावे जे आहेत ते एकत्रित केलेले आहेत। आणि हे सगळे पुरावे डिजिटल ऍडव्हान्स नावानं ते कोर्टामध्ये आता त्यांनी केलेलं आहे। आता थोड्याच वेळात जो आहे याच्यावर न्यायाधीश जे आहेत ते निर्णय घेतील। नेमकं आरोपींना किती दिवसाची पोलीस कोठडी ते सुनावतील याकडे आता लक्ष आहे। मोहिनी।